मी वैष्णवी जोशी. आपण पाहताय आवाज इंडिया. तर एक नजर टाकूयात देशभरातील ताज्या 10 घडामोडींवर. कोयना धरणात 22% समाधानकारक जलसाठा झालाय. तर कोयना शिवसागरच्या जलवर्षावाला प्रारंभ झालाय. वेधशाळेचा सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर जोरदार पावसामुळे तुलनेत अधिकचा जलसाठा, सिंचनासाठी घटलेल्या पाण्याची मागणी अशा समाधानकारक स्थितीत कोयना धरणाच्या जलवर्षावास 1 जून पासून प्रारंभ झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. तर आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना देण्यात आल्या. राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 4 आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तशी पावले टाकली आहेत. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना देण्यात आली असून राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदान याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बदलापूर ते कांजूर मेट्रो 14च्या मार्गावर पूर्व द्रुतगती मार्गावर कांजूर येथे भूमिगत स्थानक असणार आहे. ठाण्याच्या खाडीखालून मेट्रो कांजूरला पोहोचेल. ही देशातील पहिली खाडीखालची मेट्रो मार्गिका ठरेल. बदलापूर कांजूर मेट्रोमुळे कल्याण परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बदलापूर ते कांजूर दरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो 14च्या मार्गिकेत पूर्व द्रुतगती मार्गावर कांजूर येथे भूमिगत स्थानक उभारले जाणार आहे. यासाठी मेट्रो मार्गिका ठाण्याच्या खाडीखालून कांजूरला पोहोचणार आहे. अशा प्रकारे खाडीखालून प्रवास करणारी ही देशातील पहिलीच मेट्रो मार्गिका असेल. कल्याणच्या पुढे कर्जत कसारा मार्गावर राहणाऱ्या नोकरदारांना मध्य रेल्वेची लोकल सेवा हा एकमेव पर्याय. तसंच अतिवृष्टीत लोकल सेवा अनेकदा ठप्प होते. तांत्रिक बिघाडाच्या वेळीही नोकरदारांचे प्रवासामध्ये प्रचंड हाल होतात. या सर्व पार्श्वभूमीवर बदलापूर ते कांजूर या 43 किलोमीटर सर्वाधिक लांबीच्या मेट्रो मार्गिकेची आणखी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अर्थात MMRDA करण्यात येते. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात राज्याच्या दहशतवाद विरोधी महाराष्ट्र ATSने ठाण्यातील पडघा येथे साकीब नाचणीच्या घरावरी छापे टाकले. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया सिमी या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साबिकला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. यामध्ये 2002 ते 2000 मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटाचा समावेश आहे. दहशतवादी घटनांमध्ये अनेकदा आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झालाय असा आरोप त्याच्यावर आहे. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 204 धावांचं लक्ष दिलं होतं. पंजाब किंग्जने हे लक्ष 1 षटक शिल्लक असताना पूर्ण केलं. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 87 धावा केल्या. IPL 2025 स्पर्धेच्या क्वालिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली. यासह पंजाब किंग्जने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. IPL 2025 स्पर्धेच्या क्वालिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवून पंजाब किंग्सने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या रविवारी सुरू असलेल्या स्पर्धेत 6व्या फेरीत जागतिक विजेता डोमराजू गुकेशने आश्चर्यकारक पुनरागमन केले आणि माजी जागतिक क्रमांक 1च्या मॅग्नस कार्लसनला हरवलं. हा विजय गुकेशचा नॉर्वेजियन ग्रँडमास्टरचा पहिलाच क्लासिकल विजय होता. 19 वर्षीय गुकेश रमेश बाबू प्रज्ञानंदानंतर स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा डोमराजू गुकेश दुसरा भारतीय खेळाडू ठरला. बुद्धिबळाच्या इतिहासात कोरल्या जाणाऱ्या नाट्यमय लढतीत विद्यमान विश्वविजेता डोमराजू गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीत माजी जागतिक क्रमांक 1 मॅग्नस कार्लसनवरती जबरदस्त मात केली.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाववरून पंढरपुरासाठी रवाना झाली आहे। ही पालखी दरवर्षी आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात असते। यावर्षी पालखीचे 56वे वर्ष असून 55 वर्षाची परंपरा कायम सुरू आहे। मुंबईत 2 अन्न व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। याचे परवाने निलंबित करण्यात आले। यांच्या विरोधात FIR सुद्धा दाखल करण्यात आली आहे। मुंबईतील धारावी इथल्या किरण कार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या अन्न व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे। अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी अचानक तपासणी केली असता बुरशी लागलेले अन्न, अस्वच्छ परिसर, थेट जमिनीवर ठेवलेले अन्न, साचलेल्या पाण्याजवळ साठवलेले उत्पन्न आणि कालबाह्य खाद्यपदार्थ साठवलेले असल्याचे आढळलेत। रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत। आता युक्रेनने रशियन लष्करी तळांना लक्ष्य केलंय। युक्रेनने अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबत माहिती दिली आहे। यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून युक्रेन लष्करी अधिकाऱ्यांचे आभार मानलेत। झेलेन्स्की म्हणालेत की युक्रेनने सुमारे 1.5 वर्षांपूर्वी या हल्ल्याची योजना सुरू केली होती। युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केलाय। युक्रेनच्या सुरक्षा मोहिमेचे प्रमुख वासिल मालियुक यांनी आजच्या कारवाईचा अहवाल सादर केलाय। हा एक उत्तम निकाल होता। याचे नियोजन 1 वर्ष 6 महिने आणि 9 दिवसांपूर्वी सुरू झाले, अशी माहिती झेलेन्स्की यांनी X वर लिहिलेल्या पोस्टमधून दिली आहे। युद्धामुळे बेचिराख झालेल्या गाझा पट्टीत अन्नासाठी गर्दी केलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायली सैन्याने रविवारी पहाटे निर्दयपणे गोळीबार केला। यात 31 नागरिक ठार झाल्याचे आणि 117 जण जखमी झाल्याचे आरोग्य अधिकारी तसेच अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हजारो लोक रविवारी सूर्योदयापूर्वी इस्रायल समर्थित गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या मदत वाटप केंद्राकडे निघाले। त्यांना इस्रायली सैन्याने परत जाण्याचा आणि नंतर येण्याचा आदेश दिला। पहाटे 3च्या सुमारास जेव्हा जमाव मदत केंद्रापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर पोहोचला तेव्हा इस्रायल सैन्याने गर्दीवर गोळीबार केला। आवाज इंडियाच्या या होत्या जगभरातील 10 मोठ्या घडामोडी। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।